नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 8वी सराव संच 10.1 हा बघणार आहोत। ते पहिला प्रश्न आहे, भागाकार करा, भागाकार व बाकी लिहा। आता आपल्याला या दोन्ही पदांचा भागाकार करून भागाकार आणि बाकी लिहायची आहे। तर बघा, इथे येणार आहे स्पष्टीकरण। आता बघा, आपल्याला इथे काय करायचं आहे, 21m² भागिले 7m, 21m² ला 7m ने भागायचं आहे। तर इथे आपल्याला 21m² लिहायचं आहे, याला आपल्याला 7m ने भागायचं आहे। तर बघा, 7m हे जे पद आहे, या पदाला तुम्ही कोणत्या पदाने गुणणार, ओके। तर आपल्याला काय यायला पाहिजे, 21m² हे पद यायला पाहिजे। आता मला सांगा, 7ला कितीने गुणणार तेव्हा 21 येणार, 7ला 3ने गुणणार तेव्हा 21 येणार, 7 × 21 बरोबर। आता यमला तुम्ही कशाने गुणणार तेव्हा m² येणार, यमला जर आपण m ने गुणलं तर m² येणार। कसं येणार बघा, m गुणुले m, जेव्हा आपण ह्या दोन्ही mचा गुणाकार करू तेव्हा काय होत असतं, या दोन्ही mचा जो घातांक आहे 1 1, त्या घातांकांची बेरीज होते। म्हणजे याचं उत्तर काय येणार, m गुणुले mचं उत्तर काय येणार, m² येणार बरोबर। मग इथं काय येणार, या दोन्हींचा गुणाकार केल्यानंतर इथे काय येणार, m² हे उत्तर येणार। म्हणजे आपल्याला इथं कोणता पद घ्यावं लागणार आहे, 3m हे पद घ्यावं लागणार आहे। येत आहे लक्षात। तर आपल्याला इथे हे पद आपल्याला इथे लिहायचं आहे, भागाकार जो आहे ना आपला, हे भागाकाराच्या ठिकाणी आपण जर 3m घेतला तर आपल्याला 7m गुणुले 3m यांचा गुणाकार काय येणार आहे, 21m² येणार आहे, ओके। तर बघा, म्हणून आपण इथे 21m² घेतलं। हे 21m² केव्हा येणार, जेव्हा आपण 7m गुणुले 3mचा गुणाकार करू तेव्हा इथे 21m येणार आहे बरोबर। याच्या पुढे पण बेरजेचं चिन्ह आहे, याच्या पुढे पण बेरजेचं चिन्ह आहे, आपल्याला दुसऱ्या पदाचा चिन्ह बदलून घ्यावं लागतं बरोबर। तर याचं चिन्ह बदलून आपण इथं वजा घेतलं, तर हे वजा आणि हे अधिक, वजा अधिक वजा होतं, वजा बाकी होणार आणि उत्तर काय येणार, 0 येणार आहे, ओके। तर मला सांगा, इथे भागाकार आणि बाकी काय येणार आहे, आपल्याला भागाकार आणि बाकी लिहायचं आहे। भागाकार 3m आणि बाकी आली 0, तर इथे आपण लिहिणार भागाकार बरोबर 3m आणि बाकी बरोबर 0। आता इथे उदाहरण नंबर 2 आहे, 40a³ भागिले -10। इथे बघा, 40a³ आपल्याला इथे लिहायचं आहे, त्यानंतर -10a आपल्याला इथे लिहायचं आहे। आता बघा, स्पष्टीकरणामध्ये काय येणार आहे, -10a ह्या पदाला कोणत्या पदाने तुम्ही गुणणार, कोणत्या पदाने गुणणार तेव्हा गुणाकार 40a³ येणार आहे, ओके। तर बघा, 10ला कितीने गुणावं लागणार तेव्हा 40 येणार, 10ला 4ने गुणावं लागणार आहे तेव्हा 40 येणार आहे बरोबर। पण इथे बघा, इथं मायनस दिलेला आहे, तर हे पद सुद्धा मायनसमध्येच घ्यावं लागणार आहे, तेव्हा मायनस मायनस प्लस येणार आहे, कारण मायनस मायनस प्लस होत आहे, +40a³ पाहिजे आहे पद, ओके। मायनस मायनस प्लस होतं, हे पद आपल्याला +40a³ पाहिजे आहे, त्यामुळे हे पद मायनस आहे, हे पण मायनसच घ्यावं लागणार आहे, हे पण वजा घ्यावं लागणार आहे, ओके। येत आहे लक्षात। तर बघा, 10 गुणुले 4 केलं तर 40 येणार, आणि एला कोणत्या पदाने गुणावं लागणार आहे तेव्हा a³ येणार आहे, तर एला a² ने गुणावं लागणार आहे, तेव्हा a गुणुले a² = a³ मिळणार आहे बरोबर। मी काय सांगितलं, जेव्हा a गुणुले a² यांची मल्टिप्लिकेशन होते, यांचा गुणाकार होतो, गुणाकारामध्ये दोन्ही पदांच्या घातांकांची बेरीज होते, याचा घातांक 2 आहे, याचा घातांक 1 आहे, दिलेला नाही म्हणजे 1 असतो, आपल्याला माहिती आहे। तर 1 आणि 2 यांची बेरीज होऊन a³ आपल्याला मिळणार आहे बरोबर। म्हणून आपण इथं a² घेणार। तर आपल्याला इथे भागाकारामध्ये आपल्याला हे पद लिहायचं आहे, कोणतं पद आहे ते, -4a², तर इथे -4a² हे पद घेणार, तेव्हा आपल्याला कोणतं पद मिळणार, 40a³ हे पद मिळणार आहे। तर हे दोन्ही प्लस आहे, तर आपल्याला दुसऱ्या पदाचं साईन बदलून आपल्याला इथे मायनस घ्यावं लागणार आहे बरोबर।
आता 40a³ 40a³ वजा केले, कारण हे बघा इथे अधिक आहे, इथे वजा आहे, अधिक वजा वजा होतं म्हणून यांची वजाबाकी होणार. 40a³ 40a³ झाल्या वजाबाकी काय येणार? 0 येणार. मग आपल्याला 0 लिहावं लागणार इथे, बरोबर. म्हणजे बाकी काय आली? 0 आणि भागाकार काय आला? -4a². तर इथं आपण लिहिणार भागाकार बरोबर -4a² आणि बाकी बरोबर 0. उदाहरण क्रमांक 3 आहे -48p⁴ भागिले -9p². ओके. आता आपल्याला इथे आपल्याला -48p⁴ इथे -9p². ओके. आता बघा आपल्याला -9p² ह्या पदाला कोणत्या पदाने गुणणार, तेव्हा इथे आपल्याला -48p⁴ आपल्याला उत्तर यायला पाहिजे. तर बघा इथे स्पष्टीकरण असणार आहे. -9p² ह्या पदाला कुठल्या पदाने आपण गुणणार, तेव्हा आपल्याला -48p⁴ हे उत्तर मिळणार आहे. तर बघा 9ला कुठल्या पदाने गुणणार आपण, तेव्हा 48 येणार. तर बघा 9ला कुठल्याही पदाने गुणा तर 9च्या पाड्यामध्ये 48 येतच नाही, म्हणजे 9ला कुठल्याही नंबरने गुणल्यानंतर 48 आपल्याला मिळणार नाहीये. त्यावेळेला आपल्याला काय करायचं बघा, हे 48 असताना 48/9 हे पद घ्यायचं आहे. ओके. यामध्ये अंश आणि छेद आहे. तर ह्या अंश आणि छेदाला आपण कोणत्या अशा संख्येने गुणू, तेव्हा ह्या अंश आणि छेदाचं, तर बघा या अपूर्णांकाचं छोट्या अपूर्णांकात रूपांतर होतं आहे का बघूया. हा जो 9 अंक आहे, हा छेदाचा 9 जो आहे तो त्याला 3ने भाग जातो. तर 48ला पण 3ने भाग जातो का बघूया. तर बघा 8 आणि 4 12 होतात, 12ला 3ने भाग जातो, म्हणजे 48ला पण 3ने भाग जाणार, 9ला पण 3ने भाग जाणार. तर ह्या अपूर्णांकाला आपण छोट्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊया. बघा 3 त्रिक 9, इथे काय भाग जाणार, 3 एक 3, 4तून 3 वजा झाले, 1 राहिला, 1 आणि 8 18 झाले, 3 सक 18 होतात, म्हणजे 16/3. तर ह्या अपूर्णांकाचं आपण छोट्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेतलं. आता इथे काय येणार, अंश 16/3 हा अपूर्णांक आला. आणि इथे याला जोडी आपल्याला इथे p² आहे, घातांक 2 या पदाला कोणत्या पदाने गुणणार, तेव्हा p⁴ हे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. तर p⁴ यानेच गुणावं लागणार आहे, तेव्हा दोन्ही घातांकांची बेरीज होऊन 2 + 2 4 p⁴ हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर येतंय लक्षात, जेव्हा आपल्याला संख्यांचा 9च्या पाड्यामध्ये 48 येत नसेल तर आपल्याला 48/9 घेऊन तो जो अपूर्णांक मिळतो त्या अपूर्णांकाचं छोट्या अपूर्णांकामध्ये रूपांतर होत असेल तर करून घ्यायचं आहे. तर बघा यानंतर 16 आणि 3, अंशाला 16 आहे आणि छेदाला 3 आहे, तर ह्या अपूर्णांकाचं आणखी छोट्या अपूर्णांकामध्ये रूपांतर होईल का बघा. तर बघा 3च्या पाड्यात 16 येता का नाही, त्यामुळे ह्या अपूर्णांकाचं छोट्या अपूर्णांकात रूपांतर नाही होणार. तर आपल्याला हाच अपूर्णांक इथं घ्यावा लागणार आहे, म्हणून आपण अंश 16/3 हा अपूर्णांक इथे घेतला. आणि या अपूर्णांकाला आपण जेव्हा p² ने p⁴ यांनी गुणणार, हा जो अपूर्णांक आहे अंश 16/3 p⁴ याला जर आपण -9p⁴ यांनी गुणणार, तेव्हा आपल्याला उत्तर काय मिळणार आहे, -48p⁴ हे उत्तर मिळणार आहे. बघा इथे हे पद वजामध्ये दिलेलं आहे, हे पद अधिकमध्ये, तेव्हा वजा अधिक काय होतात, वजा होतात, म्हणून आपण हे पद अधिकमध्येच घेणार आहोत. तर इथे काय लिहिणार आपण, इथे काय लिहिणार आपण, अंश 16/3 p² हे पद घेणार, तेव्हा आपल्याला -48p⁴ हे पद मिळणार आहे. आणि आपल्याला दुसऱ्या पदाचं चिन्ह आपल्याला बदलून घ्यावं लागतं. इथे वजा आहे, आपल्याला अधिक घ्यावं लागणार. तर बघा वजा अधिक वजा होतात,
यांची वजाबाकी होणार 48 पीचा घातांक 4 वजा 48 पीचा घातांक 4 वजाबाकी झाल्यानंतर उत्तर काय येणार 0. तर आपल्याला इथे भागाकार आणि बाकी काय मिळाली आहे बघा भागाकार बरोबर 16/3 पीचा वर्ग आणि बाकी 0. बाकी बरोबर 0 हे पद मिळालं आहे. उदाहरण क्रमांक 4 आहे. आता इथे 30m चा घातांक 3 या पदाला कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपल्याला गुणाकार 40m चा घातांक 5 हे उत्तर मिळायला पाहिजे. तर बघा 30m घातांक 3 या पदाला कुठल्या पदाने आपण गुणणार तेव्हा आपल्याला उत्तर काय मिळायला पाहिजे 40m चा घातांक 5 हे उत्तर मिळायला पाहिजे. तर बघा 30 ला कुठल्याही नंबरने गुणलं तरी आपल्याला 40 हे नंबर मिळणार नाहीये बरोबर. तर आपल्याला अशा वेळेस काय करायला सांगितलेलं मी 40/30 करायचं आहे आपल्याला. तर 40/30 केल्यानंतर दोघांचे शून्य कट होतात. फक्त काय राहतं 4/3 हे अपूर्णांक राहतो बरोबर. म्हणजे हा अपूर्णांक कुठला मिळाला आपल्याला 4/3 हा मिळाला. अंश 4/3 हा आपल्याला नंबर मिळाला. आणि आता यम चा घातांक 3 याला कशाने गुणणार तेव्हा यमचा घातांक 5 हे उत्तर मिळणार आहे. तर यमचा घातांक 2 याला जर आपण यमचा घातांक 3 ने गुणलं तर यमचा घातांक 5 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. अंश 4/3 m चा घातांक 2 हे पद घेणार आहोत तेव्हा आपल्याला 40m चा घातांक 5 हे पद मिळणार आहे. तर आपण इथे वरती काय लिहिणार अंश 4/3 m चा घातांक 2 अंश 4/3 m चा घातांक 2 हे पद घेणार आहोत. या दोघांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 40m चा घातांक 5 हे पद मिळणार आहे. तर बघा या पदाचं चिन्ह काय आहे इथे अधिक आहे आपल्याला वजा घ्यावं लागणार आहे. तेव्हा हे वजा आणि याचं अधिक वजा होतात यांची वजाबाकी होणार. वजाबाकी केल्यानंतर काय उत्तर येणार 40m चा घातांक 5 म्हणून आपल्याला उत्तर काय मिळणार आहे 0 मिळणार आहे बरोबर. मग आता आपल्याला भागाकार काय आला अंश 4/3 m चा घातांक 2 हा आपला भागाकार आला. आणि बाकी काय आली आहे बाकी बरोबर 0. आता उदाहरण क्रमांक 5 आहे. ही बहुपदी दिलेली आहे आणि ही एकपदी दिली आहे. आपल्याला बहुपदीला एकपदीने भागायचं आहे. तर बघा 5x घातांक 3 वजा 3x घातांक 2 इथे बहुपदी दिलेलं आहे. मग खूप अवघड आहे असं काही नाही सोपंच असतं सर्व. आपण फक्त लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. आता इथे आपल्याला कुठलं पद आहे x चा घातांक 2 हे पद आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे x चा घातांक 2 ह्या पदाला आपण कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपल्याला काय यायला पाहिजे कोणतं पद यायला पाहिजे 5x घातांक 3 हे पद यायला पाहिजे. तर बघा 5x घातांक 3 हे पद यायला पाहिजे. आता इथं x स्क्वेअर आहे x चा 2 घातांक आहे त्याला x चा 3 घातांकामध्ये करायचं आहे. तर आपल्याला इथे x ने गुणावं लागणार आहे. तेव्हा या दोघांचा गुणाकार होऊन दोन्ही घातांकांची बेरीज होणार 2 + 1 3 होणार म्हणून x चा घातांक 3 हे उत्तर आपल्याला मिळणार. आणि बघा इथे 5 आहे तर याला आपल्याला काय करावं लागणार ह्या पदाला आपल्या 5 ने गुणावं लागणार. या दोघांचा गुणाकार होऊन x घातांक 3 हे उत्तर तर मिळणार पण 5 कसं येणार म्हणून आपल्याला या ठिकाणी 5 घ्यावं लागणार आहे. मग आपण हे पद आणि हे पद यांचा गुणाकार करून 5x घातांक 3 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. येते लक्षात. तर आपल्याला इथे कुठलं पद घ्यायचं आहे भागाकारामध्ये पहिलं पद कुठलं येणार आहे 5x हे पद येणार आहे बरोबर. तर आता इथे आपल्याला या दोघांचा गुणाकार करून उत्तर काय येणार आहे 5x घातांक 3 हे उत्तर येणार आहे. या पदाचं आपल्याला चिन्ह बदलायचं आहे. हे दोघं अधिक आहे याचं बदलून काय होणार इथे वजा होणार. हे अधिक वजा काय होत आहे अधिक वजा होतं यांचा वजाबाकी होणार. दोन्ही सेम पद आहे वजाबाकीमध्ये यांचं उत्तर 0 येणार बरोबर. आता नंतर आपल्याला हे पद घ्यायचं आहे. हे पद कुठलं आहे वजा 3x घातांक 2 हे पद आहे वजा 3x घातांक 2 हे पद आहे. आता बघा
आता आपण एक्स स्क्वेअर ह्या पदाला कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपल्याला उत्तर वजा 3x2 हे उत्तर येणार आहे. तर बघा इथे पुन्हा आपल्याला सेम करायचं आहे. x2 ह्या पदाला आपण कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपल्याला कुठलं पद यायला पाहिजे, वजा 3x2 हे पद यायला पाहिजे. तर बघा इथं आपल्याला पद मायनसमध्ये इथं आपल्याला पद वजामध्ये पाहिजे आहे. हे अधिक आहे तर इथे आपल्याला अधिक वजा वजा होतात म्हणून हे आपल्याला वजामध्ये घ्यावं लागणार आहे. बरोबर. आता x2 ला कशाने गुणणार तेव्हा x2 हे उत्तर येणार आहे. इथं x हे पद घ्यावंच नाही लागणार आहे कारण x2 तो x2 आहे तसाच आहे, त्यामुळे आपल्याला इथे x हे पद नाही घ्यावं लागणार. आपल्याला फक्त नंबर घ्यावा लागणार आहे, 3 हा नंबर घ्यावा लागणार आहे. बरोबर. तर वजा 3 ने आपण जेव्हा x2 या पदाला गुणू तेव्हा वजा 3x2 हे उत्तर येणार आहे. बरोबर. म्हणून आपल्याला दुसरं पद कुठलं घ्यायचं आहे, वजा 3 हे पद घ्यायचं आहे. इथं आपण वजा 3 लिहिणार. बरोबर. वजा 3 हे पदाचा आणि x2 यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला कुठलं पद येणार आहे, वजा 3x2 हे पद येणार आहे. याचं चिन्ह वजा आहे, आपल्याला चेंज करून प्लस घ्यावं लागणार आहे, बदलून प्लस घ्यावं लागणार आहे. वजा अधिक वजा होणार, यांची वजाबाकी झाल्यानंतर उत्तर काय येणार, 0 येणार. भागाकार बरोबर 5x/3 आणि बाकी बरोबर 0. उदाहरण क्रमांक 6 आहे. इथे आपल्याला एक पद 2p2. आता इथे आपल्याला बहुपदी घ्यायची आहे 8p3 वजा 4p2. बरोबर. आता आपल्याला काय बघायचं आहे, इथे 2p2 ह्या पदाला कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपल्याला 8p3 हे पद मिळायला पाहिजे. तर बघा 2p2 ह्या पदाला आपण कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपल्याला 8p3 हे पद मिळणार आहे. तर 2ला 4ने गुणल्यानंतर 2×4 हे पद मिळणार. त्यानंतर p2 ह्या पदाला कशाने गुणावं लागणार तेव्हा p3 हे मिळणार. तर p2 ला आपल्याला p ने गुणावं लागणार तेव्हा p3 हे पद मिळणार. बरोबर. तर आपल्याला भागाकारामध्ये हे पहिलं पद मिळालेलं आहे 4p आणि इथं काय येणार 8p ही पद येणार आहे. ह्या पदाचं चिन्ह बदलून आपल्याला इथे वजा घ्यावं लागणार आहे कारण हे पद अधिकमध्ये दिलेलं आहे. बरोबर. आता हे अधिकमध्ये पद हे वजा अधिक वजा काय होता, तो वजा होतात. यांची वजाबाकी झाल्यानंतर दोन्ही पद सेम आहे, वजाबाकी 0 येणार. आणि नंतर दुसरं पद काय आहे 4p² हे पद आहे, किंवा आपण याला 4p2 असं पण बोलू शकतो. आता आपल्याला काय बघावं लागणार आहे, 2p2 ह्या पदाला कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपल्याला वजा 4p2 हे पद मिळणार. 4p2 वजामध्ये. तर बघा हे पद अधिकमध्ये दिलेलं आहे, हे पद आपल्याला वजामध्ये घ्यावं लागणार तेव्हा अधिक वजा वजा हे पद मिळणार आहे म्हणून आपण हे पद वजामध्ये घेणार. त्यानंतर 2ला 2ने गुणल्यानंतर 4 येणार आहे म्हणून आपण इथं 2 घेणार. आणि p2 या पदाला इथं p2 इथे p2च पाहिजे आहे म्हणून आपल्याला इथं p पद नाही घ्यावं लागणार आहे. येतंय लक्षात. p पद घेतलं म्हणजे p1 असणार आहे. या p1 समजा घेतला आपण इथे p1 तर p1 आणि p2 दोन्ही घातांकांची बेरीज होणार, 2 + 1 3 होणार. तर इथे p3 हे पद मिळून जाणार. तर आपल्याला p3 हे नाही पाहिजे, p2च पाहिजे आहे म्हणून आपण इथे जे p2 हे पद आहे इथे आपण नाही घेणार आहोत. बरोबर. म्हणजे बघा 2 × 4 अधिक वजा वजा त्यानंतर p2 आलं. तर बघा आपल्याला दुसरं कुठलं पद मिळालं आहे भागाकारामध्ये, वजा 2 हे पद मिळालं आहे. जेव्हा आपण
2p घातांक 2 गुणवले 2 यांचे गुणाकार करणार तेव्हा आपल्याला वजा 4p घातांक 2 हे पद मिळणार आहे. या पदाचं आपण चिन्ह बदलून घेऊया. इथे अधिक येणार, वजा अधिक वजा होतं, यांची वजाबाकी होणार, दोन्ही पद सेम आहे, यांची वजाबाकी केल्यानंतर 0 उत्तर येणार. बरोबर. तर बघा आता भागाकार किती आला आपला, 4p वजा 2 हा भागाकार आलेला आहे. भागाकार बरोबर 4p वजा 2 आणि बाकी बरोबर 0. उदाहरण क्रमांक 7 ही बहुपदी आहे. हे एक पद आहे. बहुपदीला आपल्याला एक पदाने भागायचं आहे. आपली बहुपदी काय आहे, 2y घातांक 3 अधिक 4y घातांक 2 अधिक 3 आणि एक पदी आहे 2y स्क्वेअर. तर या एक पदीने या बहुपदीला भागायचं आहे. तर बघा आता आपल्याला इथे काय बघायचं आहे, 2y घातांक 2 या पदाला कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपल्याला 2y घातांक 3 हे उत्तर मिळणार. तर बघा 2y घातांक 2 या पदाला कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपल्याला 2y घातांक 3 हे पद मिळणार. तर बघा इथे 2 आहे, इथे 2 आहे. y घातांक 2चा आपल्याला y घातांक 3 मध्ये करायचा आहे. तर इथे y घ्यावा लागणार आहे. तेव्हा y चा वर्ग आणि y या दोघांचा गुणाकार होऊन दोघांच्या घातांकांची बेरीज होणार. 2 अधिक 1 याचा घातांक काहीच नाही म्हणजे 1 असतो. 2 आणि 1 3 होणार, म्हणून y चा घातांक 3 हे पद आपल्याला मिळणार. आपल्याला भागाकारामध्ये पहिलं पद कुठलं मिळालं आहे, y. तर इथं y लिहायचं आहे. जेव्हा ह्या दोघांचा गुणाकार होणार तेव्हा 2y घातांक 3 हे पद मिळणार आणि हे अधिकमध्ये आपल्याला वजामध्ये चेंज करून घ्यायचं आहे. तर हे पद अधिक अधिक वजा वजा होतात, दोघांची वजाबाकी होणार. दोन्ही पद सारखी आहे, वजाबाकी त्यांचं उत्तर 0 येतं. आता इथे दुसरं पद कुठलं आहे, अधिक 4y घातांक 2 हे पद आहे. आता आपण 2y चा घातांक 2 ह्या पदाला कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपलं उत्तर काय पाहिजे आहे, 4y चा घातांक 2. 4y घातांक 2 हे पद यायला पाहिजे. 2 ला 2 ने गुणावं लागणार तेव्हा 4 येणार आणि y घातांक 2 ला कुठल्याच पदाने गुणावं नाही लागणार तेव्हा y घातांक 2 हेच राहणार आहे. बरोबर. y घातांक 2 आणि y घातांक 2च आहे, त्यामुळे आपल्याला y नाही घ्यावं लागणार आहे. फक्त 2 हे पद आपल्याला भागाकारामध्ये दुसरं पद येणार आहे. तर इथे आपण काय लिहिणार, अधिक 2 लिहिणार, कारण हे 2 आपल्याला अधिक मध्येच घ्यावं लागणार. हे दोन्ही अधिक आहे, उत्तर पण अधिक मध्येच आहे, म्हणून आपल्याला 2 हे पद अधिक मध्येच घ्यावं लागणार आहे. तर 4y घातांक 2 हे पद मिळणार आहे हे अधिक मध्ये. याला चेंज करून वजामध्ये घ्यावं लागणार. हे अधिक आणि हे वजा वजा होतात, दोघंच पद सेम आहे, त्यांची वजाबाकी काय येणार, 0 येणार. आपण इथे 0 लिहिणार. त्यानंतर तिसरं पद आहे, इथं अधिक 3 हे पद आहे. आता बघा 2y घातांक 2 ह्या पदाला कुठल्याही पदाने गुणा, आपल्याला 3 हे उत्तर मिळू शकतं का, नाही. आता हे बघा 2y घातांक 2 ह्या पदाला कुठल्याही पदाने गुणा, तर आपल्याला 3 हे पद यायला पाहिजे. तर ह्या पदाला समजा 1 ने जरी गुणलं आपण तर 2y स्क्वेअर 2y घातांक 2 हेच पद मिळणार आहे. यापेक्षा छोटं पद मिळू शकतं का, नाही. समजा याला 0 ने गुणलं तर उत्तर काय येणार, 0 येणार. तर आपल्याला 0 नाही पाहिजे, आपल्याला 3 पाहिजे. तर आपल्याला इथे 1 घेऊन नाही चालणार, 2 घेऊन y घेऊन नाही चालणार. तर या पदाला कुठल्याही पदाने गुणा, या पदाला कुठल्याही पदाने गुणा, तर आपल्याला उत्तर 3 कधीच मिळू शकत नाही. इथं आपली बाकी काय येणार आहे, अधिक 3 ही बाकी येणार आहे, 3 ही बाकी येणार आहे. तर बघा भागाकार बरोबर काय आला आहे आपला, भागाकार बरोबर y अधिक 2 आणि बाकी काय आली आहे आपली 3 ही बाकी आली आहे. उदाहरण क्रमांक 8 आहे. आता इथे आपल्याला एक पदी आहे 7x घन, इथे 21x घातांक 4 वजा 14x घातांक 2 अधिक 7x. आता बघा
7x घातांक 3 ह्या पदाला कुठल्या पदाने गुणणार तेव्हा 21x घातांक 4 हे उत्तर मिळायला पाहिजे। तर बघा 7x घातांक 3 ह्या पदाला कुठल्या पदाने गुणणार आपण तेव्हा आपल्याला 21x घातांक 4 हे पद मिळायला पाहिजे। तर बघा 7ला 3 ने गुणलं तर 7×21 मिळणार आपल्याला। आता x घातांक 3 याला x ने गुणावं लागणार तेव्हा याचा घातांक 3 याचा घातांक 1 3 + 1 4 घातांक x घातांक 4 हे उत्तर आपल्याला मिळणार। म्हणून आपण इथे पद कुठलं लिहिणार पहिलं 3x हे पद लिहिणार आणि उत्तर काय येणार आपलं 21x घातांक 4 हे उत्तर येणार। इथे हे अधिक मध्ये आपल्याला वजामध्ये चेंज करून घ्यावं लागणार आहे। अधिक वजा वजा होणार दोघं सेम पद यांची वजाबाकी काय येणार 0 येणार। आता दुसरं पद इथे आहे 14x घातांक 2 हे पद आहे। आता आपल्याला 7x घातांक 3 ह्या पदाला कुठल्या पदाने गुणणार आपण तेव्हा आपल्याला उत्तर वजा 14x घातांक 2 हे उत्तर मिळणार। तर बघा हे 7x घातांक 3 हे पद आहे आपल्याला x घातांक 2 मध्ये पाहिजे आहे। तर बघा आपण ह्या पदाला म्हणजे x घातांक 3 ह्या पदाला कुठल्याही पदाने गुणलं तरी घातांक कमी नाही होऊ शकत। याचा घातांक असाच राहील किंवा यापेक्षा वाढेल, यापेक्षा कमी घातांक कधी मिळू शकत नाही। 7x घातांक 3 ह्या पदाला कुठल्याही पदाने गुणलं तरी आपल्याला वजा 14x चा घातांक 2 हे पद मिळू शकणार नाही। म्हणजे आपल्याला इथं कुठलंही पद घेता येणार नाही। म्हणजे आपल्याला हा वजा 14x घातांक 2 हे पद आणि त्यानंतर अधिक 7x हे पद असंच राहणार आहे। कारण मी तुम्हाला काय सांगितलं आहे बघा 7x घातांक 3 ह्या पदाला कुठल्याही पदाने गुणलं आपल्याला नंबर मिळू शकतो, पण x घातांक 2 हे पद नाही मिळू शकणार। कारण आपल्याला घातांकांचे गुणाकारानंतर आपण त्यांच्या घातांकाची बेरीज होते म्हणजे हा घातांक असाच राहू शकतो 3 येऊ शकतो किंवा 3पेक्षा जास्त येऊ शकतो। 3पेक्षा कमी घातांक आपल्याला मिळू शकत नाही गुणाकाराने। इथं 3पेक्षा कमी घातांक इथं घातांक 2 इथे घातांक 1 आहे म्हणून आपल्याला हे पद आपल्याला बाकीमध्ये असं घ्यावं लागणार आहे। म्हणजे बाकी काय आली आहे आपली इथे बाकी बरोबर वजा 14x घातांक 2 अधिक 7x ही बाकी आलेली आहे आणि भागाकार काय आला आहे आपला 3x हा भागाकार आला आहे। येतंय लक्षात का आपण इथे भाग देऊ शकत नाही पुढे। चला तर भागाकार लिहूया। भागाकार बरोबर 3x आणि बाकी बरोबर वजा 14x घातांक 2 अधिक 7x। उदाहरण क्रमांक 9 आहे आता इथे 2x घातांक 2 या पदाला कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपल्याला 6x घातांक 5 हे उत्तर येणार आहे। तर बघा इथे लिहूया 2x घातांक 2 ह्या पदाला कोणत्या पदाने गुणावं लागणार आहे तेव्हा आपल्याला 6x घातांक 5 हे पद मिळायला पाहिजे। तर 2 ला पण 3 ने गुणलं तर बेत्रिक 6 हे नंबर मिळणार। त्यानंतर x घातांक 2 याला आपण x घातांक 3 ने जेव्हा गुणणार तेव्हा दोन्ही घातांकांची बेरीज होऊन 2 + 3 5 होणार तेव्हा आपल्याला x घातांक 5 हे उत्तर मिळणार। म्हणजे आपल्याला कुठलं पद घ्यावं लागणार 3x घातांक 3 हे पद घ्यावं लागणार आहे। 3x घातांक 3 तेव्हा 6x घातांक 5 हे पद मिळणार। ह्या पदाचं आपल्याला चिन्ह बदलून इथे वजा घ्यावं लागणार आहे। तर बघा हे अधिक मध्ये हे वजामध्ये अधिक वजा वजा होतात यांची वजाबाकी होणार दोन्ही पद सेम असल्यामुळे वजाबाकी 0 येणार बरोबर। त्यानंतर दुसरं पद आहे वजा 4x घातांक 4। आता आपल्याला 2x घातांक 2 ह्या पदाला कुठल्या पदाने गुणावं लागणार आहे तेव्हा आपल्याला उत्तर ह्या कुठल्या पदाने गुणावं लागणार तेव्हा आपल्याला वजा 4x घातांक 4 हे पद मिळायला पाहिजे। तर बघा x स्क्वेअरला x घातांक 2 ला x घातांक 2 ने गुणावं लागणार तेव्हा दोन्ही घातांकाची बेरीज होऊन x घातांक 4 हे पद मिळणार। त्यानंतर 2 ला 2 ने गुणावं लागणार तेव्हा 4 येणार। पण हे बघा इथे हे अधिक मध्ये आहे हे आपल्याला पद घेताना वजा मध्ये घ्यावं लागणार आहे वजा 2x घातांक 2 तेव्हा अधिक वजा वजा हे पद मिळणार बरोबर। म्हणून आपल्याला कुठलं घ्यायचं आहे वजा 2x घातांक 2। तर वजा 2x घातांक 2 हे पद घेतलं
तेव्हा वजा 4x घातांक 4 हे पद मिळणार. याचं चिन्ह बदलून आपण इथे अधिक घेतलं, वजा अधिक वजा, दोन्ही पद सेम असल्यामुळे यांची वजाबाकी काय येणार, 0 येणार. इथं 0 लिहिणार. त्यानंतर 8x घातांक 3 हे पद आहे बघा. आता आपण 2x घातांक 2 ह्या पदाला कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपल्याला 8x घातांक 3 हे पद मिळणार. तर 2ला आपण 4ने गुणल्यानंतर बेचोक 8 हे येणार आणि x घातांक 2ला x ने गुणावं लागणार. तेव्हा x चा घातांक काही नाही म्हणजे 1 असतो. याचा घातांक 2, 1 आणि 2 यांची बेरीज होणार घातांकांची, 2 आणि 1 3 होणार म्हणून x घातांक 3 हे पद मिळणार. तेव्हा आपल्याला इथं कुठलं पद घ्यावं लागणार आहे, अधिक 4x हे पद घ्यावं लागणार आहे. तेव्हा आपल्याला 8x घातांक 3 हे पद मिळणार आहे. हे अधिकमध्ये आहे, याला चेंज करून वजामध्ये घ्यावं लागणार. अधिक वजा वजा होतात, दोन्ही पद सेम असल्यामुळे त्यांची वजाबाकी 0 येणार. इथे आपण 0 लिहिणार. त्यानंतरचं पद आहे 2x घातांक 2. 2x घातांक 2 हे पद आहे. तर बघा 2x घातांक 2 ह्या पदाला आपण कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपल्याला 2x घातांक 2 हे पद येणार आहे. 2x घातांक 2, तर 2x घातांक 2 याला आपण 1 ने जर गुणलं तर 2x घातांक 2 हे पद येणार आहे. म्हणून आपल्याला कुठलं पद घ्यायचं आहे, अधिक 1 हे पद घ्यायचं आहे. तेव्हा 2x घातांक 2 हे पद मिळणार आहे. इथे अधिकमध्ये आहे हे, याला चेंज करून वजामध्ये घ्यावं लागणार. तेव्हा वजा अधिक वजा होणार, यांची वजाबाकी 0 येणार. 0 लिहिणार आपण इथे, बरोबर. तर बघा आपली बाकी किती आली, 0. आणि भागाकार किती आला आहे, 3x घातांक 3 वजा 2x घातांक 2 अधिक 4x अधिक 1 हा आला आहे आपला भागाकार आणि ही आली आहे आपली बाकी. तर आपण इथे लिहिणार भागाकार बरोबर 3x घातांक 3 वजा 2x घातांक 2 अधिक 4x अधिक 1 आणि बाकी आली आहे बाकी बरोबर 0. उदाहरण क्रमांक 10 आहे. आता यामध्ये काय दिलेलं आहे, 5m घातांक 3. आता 5m घातांक 3 या पदाला कुठल्या पदाने गुणणार आपण तेव्हा आपल्याला गुणाकार 25m घातांक 4 हे पद मिळायला पाहिजे. तर m घातांक 3चं m घातांक 4 होण्यासाठी इथे आपल्याला m घ्यावं लागणार आहे, बरोबर. त्यानंतर 5चं 25 होण्यासाठी इथे आपल्याला 5 घ्यावं लागेल, 5 25 व्हायला पाहिजे, बरोबर. म्हणजे आपल्याला कुठलं पद घ्यावं लागणार आहे, 5m हे पद घ्यावं लागणार आहे. इथे 5m लिहूया. इथे 25m घातांक 4 हे पद येणार. हे अधिकमध्ये आहे, चेंज करून वजामध्ये घ्यावं लागणार आहे. अधिक वजा वजा होतात, दोघं पद सेम आहे, वजाबाकी त्यांची 0 येणार. दुसरं पद आहे वजा 15m घातांक 3. आता बघा 5m घातांक 3 ह्या पदाला कुठल्या पदाने गुणणार तेव्हा आपल्याला गुणाकार वजा 15m घातांक 3 हा येणार आहे. तर 5ला 3 ने गुणल्यानंतर 15 येणार. इथे अधिक आहे, इथे वजा घेतलं तर अधिक वजा वजा होणार आहे म्हणून आपण इथे वजा घेतलं. त्यानंतर m घातांक 3 m घातांक 3च आहे म्हणून आपल्याला इथे m पद नाही घ्यावं लागणार आहे, कारण तेच पद पुढे पाहिजे आहे, त्यामुळे इथे आपण m पद नाही घेणार आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला कोणतं पद घ्यावं लागणार आहे, इथे भागाकारामध्ये वजा 3 हे पद घ्यावं लागणार आहे, वजा 3. तर इथे वजा 15m घातांक 3 हे पद मिळेल, पण ह्याचं साईन चेंज करून आपल्याला प्लस घ्यावं लागणार आहे. वजा अधिक वजा होणार, तर यांची वजाबाकी काय येणार, 0. दोन्ही पद सेम आहे म्हणून वजाबाकी 0 येणार. त्यानंतरचं पद आहे 10m. आता 5m घातांक 3 या पदाला कुठल्या पदाने गुणणार आपण तेव्हा आपल्याला 10m ही पद मिळणार. तर बघा हे ह्या पदामध्ये m जे पद आहे त्याचा घातांक छोटा आहे, कशापेक्षा, mच्या घातांक 3 पेक्षा. आपल्याला ह्या दोघांचा जर घातांक सारखा असता किंवा मोठा घातांक असता हा तर आपल्याला ते पद मिळू शकलं असतं, पण याचा घातांक छोटा आहे, याला कुठल्याही पदाने गुणा तरी पण हा m
हे यम घातांक 1 हे पद मिळणार नाहीये. ओके, लक्षात येतोय तुमच्या? जेव्हा आपण यमचा घातांक 3 या पदाला कुठल्याही पदाने गुणलं तर यम घातांक 3 हे पद मिळू शकतं किंवा यम घातांक 4 यापेक्षा मोठं पद मिळेल, पण यम घातांक 1, 2 हे पद नाही मिळू शकणार. तर 10m आणि अंतर काय येणार आहे 8. हे पद आपल्याला बाकीमध्ये असंच लिहावं लागणार, म्हणजे आपल्याला भागाकार स्टॉप होऊन जाईल आपला. तर आपली बाकी काय येणार आहे 10m अधिक 8 ही बाकी येणार आहे आणि भागाकार काय आहे आपला 5m वजा 3 हा भागाकार आहे. तर आपण इथं लिहूया भागाकार बरोबर 5m भागिले 3 आणि बाकी बरोबर 10m अधिक 8. तर इथे आपल्याला उदाहरण संग्रह 10.1 समाप्त झालेला आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल, काही डिफिकल्टी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या उदाहरण संग्रहामध्ये. बाय.